नमस्कार मंडळी, कविता शेजवळ ब्लॉगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आणि आजचा व्हिडिओ खूपच छान असा विषय आहे आणि खास महिला दिनानिमित्त आहे। सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या बहिणींना महिला दिनाच्या खूप शुभेच्छा। आणि जितकं होईल तितकं जीवनामध्ये स्वस्थ राहा, मस्त राहा आणि जितकं होईल तितकं आनंदी राहण्याचा प्रयत्न करा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून मला सांगा आजचा व्हिडिओ कसा झाला। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आज मी प्रत्येक ठिकाणी एकच शब्द ऐकते की आज महिलांना खूपच फ्री वातावरण भेटलेलं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये। तर हा एक शब्द ना मला खूप म्हणजे समजत नाही त्या शब्दाचा अर्थ की नक्की कुठल्या गोष्टीमध्ये फ्री वातावरण भेटले, फ्री वातावरण कुठल्या गोष्टीमध्ये भेटले तेच काय मला कळत नाही। कारण बहुतेक ठिकाणी महिलांचा अपमानच होताना दिसतो मला। महिलांना मानसन्मान देणारे खूप कमी लोक राहिलेले आहे, खूपच कमी। आणि तुम्हाला सांगते फ्री वातावरण एक महिला लग्नाच्या नंतर पण, लग्न झाल्यावर जर समजा एखादी महिला जॉब करणारी आहे तर ती जॉबला पण जाते, जॉबला जाऊन आल्यानंतर घरातली सगळी कामे आवरते, दोन्हीकडे ती लक्ष देते। ते दोन्ही कामं करण्यामध्ये तिच्या जीवाची इतकी धावपळ होते प्रत्येक स्त्रीची, बरं का, प्रत्येक स्त्रीचं धावपळ होते। आणि एवढी धावपळ केल्याच्या नंतर पण तिला एकच प्रश्न असतो, तू काय करते? मला तर त्या प्रश्नाचं उत्तरच कळत नाही आजपर्यंत की नक्की या प्रश्नाचं उत्तर काय आहे। की बाहेर जॉब करून घरातले कामं आवरायचे तरी पण म्हणतात तू करते काय दिवसभर? मग फ्री वातावरण कुठे भेटलेलं आहे? कुठल्या गोष्टीत फ्री वातावरण भेटले? कधी कधी मला खूप हसू येतं बरं का या गोष्टीवर। आणि ज्या माझ्या बहिणी हाऊसवाईफ आहे त्यांना पण तोच प्रश्न असतो की काय कामं असतं तुम्हाला दिवसभर घरामध्ये? भांडी, कपडे, स्वयंपाक, बस दिवसभर तुम्ही रिकामेच असता। ते एक मला नवल वाटतं। पण मला असं वाटतं घरामध्ये राहण्यापेक्षा घरातली कामं जर दुसरं कोणी आवरली ना, मी तर बोलते जॉबला गेलेला परवडला। आयता डब्बा कोणीतरी द्यावा आणि आपण जॉबला जावा, हो की नाही? आयता डब्बा घेऊन जॉबला जायचं आणि जॉबवरून संध्याकाळी आलं का आयतं जेवण करायचं। हां, तसं काही घडतंय तर मग फ्री वातावरण आपण बोलू शकतो बरं का। मला पण आवडेल, मग तसं खूपच आवडेल। ते बोलतात ना, आयत्या पिठावर रेघोट्या वडायच्या। मला ते काही जुनी म्हण इतकं बोलता येत नाही, पण प्रयत्न केला मी, आयत्या पिठावर रेषा ओढत बसायच्या पण तसं तर काही दिसतच नाही कुठे। पण तरीसुद्धा महिलांना खूप फ्री वातावरण आहे आता। आधीसारखं काही राहिलेलं नाही आहे, पण भरपूर काही आहे आधीसारखं, बदल काहीच नाही त्याच्यामध्ये। इतके सगळे कामं करून सुद्धा तिला नावं ठेवता, टोमणे टामणे टोचून टाचून राहतच बोलणं। मग बदल कुठल्या गोष्टीत झाला आहे मला तोच कळत नाही आहे। तर नक्की तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसं झालं आहे। कारण मला तर कुठेच फ्री वातावरण काही दिसत नाही आहे। तुम्हाला जर वाटत असेल तर मला कमेंट करून सांगा की कोणत्या गोष्टीमध्ये महिलांना फ्री वातावरण भेटलं आहे। नक्की कमेंट करून सांगा मला बरं का, कारण मला तर काही कुठं दिसत नाही आहे। आणि पुन्हा एकदा माझ्या सगळ्या बहिणींना महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। मी फक्त माझ्या बहिणींना एक मेसेज देऊ शकते की तुम्ही कुठल्याही वातावरणात राहत असाल, तर तुम्ही फक्त एक गोष्ट करू शकता, पटलं तुम्हाला तर नक्की फॉलो करा। मला आजच्या तारखेला असं वाटतं की आपण कुठल्याही वातावरणात राहतो, मग ते वातावरण चांगलं असो वाईट असो,
स्वस्त राहायचं, मस्त राहायचं आणि आनंदात राहायचं एवढं नक्की करा प्रत्येकाने, कारण त्याशिवाय दुसरं ऑप्शन नाही आहे. आणि याला त्याला आनंदात ठेवण्यापेक्षा स्वतःला तुम्ही कसं आनंदात ठेवू शकता, स्वतःचं मन कसं तुम्ही जपू शकता त्याच्यावर लक्ष द्या तुम्ही. कारण इतरांना तुम्ही कितीही आनंदात ठेवण्याचा प्रयत्न केला ना, ते आजूबाजूचे ना कोणी आनंदात होत नाही. आता आजूबाजूचे बोलल्यावर तुम्हाला कळलंच असेल मला काय बोलायचं आहे. कोणीही असू द्या, लांबचा असो जवळचा असो, ते कधी खुश होत नाही आपल्याकडून, आपण किती काही करू. तर नक्की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि जे मी सांगितलं आहे त्याच्यावर विचार करा आणि स्वतःला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि जितकं होईल तितकं स्वतःवर प्रेम करायला शिका. स्वतः जे काही काम करत असाल त्या कामावर प्रेम करायला शिकायचं. पुन्हा एकदा माझ्या सगळ्या बहिणींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला तर मला कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा झाला. बाय यूट्यूब फॅमिली. मी तुमच्यासाठी असे छोटे छोटे ब्लॉग आणत राहीन.